नमस्कार, माझं नाव आहे विकास गंगाराम राठोड आणि माझं शिक्षण झालेलं आहे, M.Com झालेलं आहे। काहीतरी एक उद्योजक किंवा काहीतरी धंदा म्हणून आम्ही पोल्ट्री हा उद्योजक चालू केला होता। पण हा चालू केल्यानंतर आम्ही डॉक्टर नागर गोरजे हा एका कंपनीचा एम्प्लॉय आहे, एव्ही कंपनी म्हणून आहे, हा ह्याचा एम्प्लॉय आहे तो। त्याच्या थ्रू आणि केंद्रीय गणेश या दोघा थ्रू आम्ही चिक्स घेतला। चिक्स घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला खरोखरच असा पटवून दिला की चिक्स एक नंबर चिक्स आहेत आणि दिवसाच्या पहिले यांचा ॲव्हरेज निघेल, याप्रमाणे असा आम्हाला सल्ला देऊन त्यांनी आम्हाला चिक्स दिला। पण चिक्स दिल्यानंतर आम्ही याला वेळोवेळी खाद्य पाणी सगळं याला टायमावर वेळोवेळी देऊनही आज नाही म्हणलं तर 40-45 दिवस होतात चिक्सला, पण फक्त त्यांचा वेट 1.5 किलोच्या वरी हा वेटच वाढत नाहीये। आणि हीट वाढली आहे म्हणून आम्हाला जेवढं होईल तेवढं आम्ही वेळोवेळी फवारला होता, वेळोवेळी फवारणी करता ह्यांना म्हणजे पक्षी फीड करावं म्हणून हा सगळ्या गोष्टी करून पण आम्हाला ह्या पक्ष्यांचा काहीच रिझल्ट भेटला नाही, आम्हाला फसवण्यात आलं आहे। एव्ही कंपनी हे खरोखरच धोकादायक कंपनी आहे आणि युवा उद्योजक म्हणजे आपल्यासारख्या पोरांसाठी काहीतरी धंदा करावा म्हणल्यानंतर तो नवीन माणसाला तो पकडतो डॉक्टर आणि त्यांना असं काहीतरी पटवून सांगतो की एव्हीचे चिक्स एक नंबर चिक्स आहेत आणि ते चिक्स टाका, तुम्हाला दिवसाच्या पहिले ॲव्हरेज निघून 40 दिवसाच्या पहिले तुमची बॅच निघून जाईल, या पद्धतीने तो डॉक्टर बोलून आम्हाला चिक्स दिला आहे। आम्हाला चिक्स खरोखरच चिक्स खराब भेटला आहे। सरासरी 3 बॅच आमचे निघाले आहेत। पहिली बॅच 6,500 पक्षी आम्ही टाकला होता। 6,500 पक्षी मध्ये आम्हाला फक्त 1700चा ॲव्हरेज निघाला आहे। 6,500 पक्षामध्ये आम्हाला नाही म्हणलं तर 4 ते 5 लाख रुपयाचा घाटा आला आहे। आणि आता हातात आमच्या 6,500 पक्षी आहेत, एका शेड मध्ये 4,000 पक्षी आहेत आणि एका शेड मध्ये 2700 पक्षी आहेत। एवढे पक्षी आमच्या हातात आहे आणि आज नाही म्हणलं तर रेट जर बघितलं, रेट हा कोंबड्याचा एक नंबर रेट आहे। पण आम्हाला आमचे कोंबड्याचं रेट वाढल्या नसल्यामुळे आम्हाला फक्त नाही म्हणलं तर 80 ते 90 रुपये भाव हा कोंबड्याला लागत आहे। खरोखरच आमचं खूप घाटा झाला आहे आणि एव्ही कंपनी हे आम्हाला फसवणूक केलेली आहे।